नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. आपणाला माहीत आहे की काही विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीतून 11वीमध्ये प्रवेश, इयत्ता 11वीतून 12वीमध्ये प्रवेश किंवा परराज्यातील विद्यार्थी आणि इतर मंडळाचे विद्यार्थी जर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी 10वी पूर्ण उत्तीर्ण 11वीमध्ये प्रवेश किंवा 11वी उत्तीर्ण 12वीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. म्हणजे असे जे काही विद्यार्थी असणारे आहेत यांच्या बाबतीमध्ये 19 जून 2026 एक शिक्षण संचालकांचं पत्र आहे की ज्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना कॉलेज बदलता येतं, शाखा बदलता येते, सब्जेक्ट बदलता येतो आणि या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. याबरोबरच काही विद्यार्थ्यांच्या पालकांची नोकरीनिमित्त बदली झाली असेल तर अशांनाही कॉलेज बदलता येतं किंवा काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळं विद्यार्थ्याला आता कॉलेज जे आहे ते करणं शक्य नाही आणि त्याला कॉलेज बदलावंच लागणार आहे, अशांच्याही बाबतीमध्ये कॉलेज बदलता येऊ शकतं. परंतु या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी जिथं 11वी शिकत होता त्याच कॉलेजमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरावायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरत असताना सबळ कारण किंवा ठोस कारण नमूद करणं गरजेचं आहे. किंबहुना त्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांचा प्रस्ताव हा तयार करून शिक्षण उपसंचालकांच्याकडे पाठवायचा आहे. त्यामुळे त्या कॉलेजनं ती प्रक्रिया करायची आहे असं एकंदरीत ते चित्र दिसतंय. आता ही जी बाब असणारी आहे याचं जे काही परिपत्रक आहे ते सर्व महाराष्ट्रातील विभागीय शिक्षण उपसंचालकांना पाठवलेलं आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दिनांक 22 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पर्याय व्यवस्था किंवा ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्याचबरोबर विद्यार्थी मार्गदर्शक सूचनाही त्याच्या अगोदर या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात याव्यात असं परिपत्रक आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या मार्गाने ही गोष्ट समजल्यामुळं विद्यार्थी फोन करून विचारत आहेत किंवा त्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करत आहेत. परंतु या क्षणापर्यंत वेबसाईटवर कोणताही पर्याय या अनुषंगानं उपलब्ध झालेला पाहायला मिळत नाही. मी व्यक्तिगत सकाळी 10:55 हेल्पलाईन जे असणारे आहे त्या हेल्पलाईनवर फोन केला. सुदैवानं फोन उचलला गेला आणि तिकडून एक आदरणीय महिला बोलत होत्या. त्यांना मी सांगितलं की आपल्याच विभागाचं एक सर्क्युलर आहे की ज्यामध्ये आज सकाळी 10 वाजता या 12वी कॉलेज बदल प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत आणि ती माहिती उपलब्ध करा, पर्याय उपलब्ध करा, परंतु अजून झालेलं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुर्दैवानं तिकडून उत्तर आलं की या संदर्भामध्ये आम्हाला काही कल्पना नाही. त्यांना म्हटलं तुमच्याच विभागाचं सर्क्युलर आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या DYD ऑफिस म्हणजे तुमचं जे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय असणार आहे जिथं त्यांच्याशी थेट संपर्क साधा. त्यांनाही मेसेजच्या माध्यमातून मी कळवलं की आणखीन वेबसाईटवर कोणताही पर्याय दिसत नाही आहे. त्या अनुषंगानं आज सुरू होणार की नाही, काय अडचणी आहेत ते थोडक्यात आम्हाला सांगितलं तर मुलांना सांगायला बरं होईल. तरी देखील तिकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की FYJCadmissions.in याच वेबसाईटवर हा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळं सतत यासाठी वेगळी लिंक कोणती आहे का, वेगळा पर्याय कोणता आहे का हे विचारण्याचं काही कारण नाही. FYJCadmissions.in हीच वेबसाईट तुम्हाला वापरावयाची आहे आणि तुम्ही बदल करू इच्छित असाल तर 11वी जिथं शिकलाय त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा. ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीनं पुढची कारवाई तुम्हाला करावयाची आहे. म्हणजे
काय नेमकी तांत्रिक अडचण आलेली आहे याबाबत कुठूनही काही इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे. त्यामुळं आज दिवसभरामध्ये किंवा जोपर्यंत ही साईट सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहण्याच्या पलीकडं दुसरा पर्याय कोणताही नाही. कारण टॉप लेवलनीच याचं उत्तर मिळत नसेल तर बाकीचे कुणीही उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळं वेट अँड वॉच आणि प्रत्येक वेळी ती वेबसाईट आपण सतत पाहत चला, कॉलेजशी संपर्क साधत चला की जेणेकरून तुम्हाला या प्रक्रियेतून 12वीसाठी बदल अपेक्षित आहे त्या दृष्टीनं ती प्रक्रिया पार पाडायला सोपं जाईल. अडचणी काय आहेत याबद्दल आता मी काही जास्त बोलत नाही, कारण मला डिटेल्स कोणत्याही गोष्टी किंवा थोडी एखादी बाब कळाली असं पण नाही आहे, कुणी बोलायला तयार नाही. अडचणी काय आलेल्या आहेत माहीत नाही. जर त्यांच्याच विभागाला जर माहीत नसेल तर मग बाकीची काय अवस्था असणार आहे समजून घ्यायला काही हरकत नाही. त्यामुळं आणखीन आपल्याला जोपर्यंत वेबसाईट सुरू होत नाही किंवा त्या वेबसाईटवर कोणताही पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत वाट पाहण्याच्या पलीकडं आपणाला कोणतंही काम असणार नाही. आज पहाटेपासून सतत फोन विद्यार्थ्यांचे येत आहेत, पालकांचे येत आहेत, शिक्षकांचे येत आहेत, पण मार्ग आपल्यासाठी अजून काही तयार झालेला दिसत नाही आहे. वेट अँड वॉच. थँक्यू.